ज्यावेळी डोंगरे गट पाठीमध्ये ते ज्या पद्धतीनं ते उतरतात त्याचे स्वतःचे कार्यकर्ता कुठेतरी कमी पडतील, पण डोंगरे गट हे अतिशय त्यांच्यापेक्षा पुढे 2 पावलं असणार. राधानगरी तालुक्यात सगळ्यात जास्त लीड देणारं जिल्हा परिषद म्हणजे कसबा तारळे असणार आहे. डोंगरे गटाचा पाठिंबा हा प्रत्येक इलेक्शनला हा असंच उत्साहानं वाट बघत असतं की कोणाला डोंगरे गट पाठिंबा देणार. साहेबांनी जो काही निर्णय घेतलाय त्याच्या पाठीशी ठामपणे राहिला आहे. डोंगरे गट कसा सक्रिय राहील प्रचारामध्ये? अतिशय सक्रिय आहे. त्यांनी स्वतःचेच उमेदवार म्हणून त्यांनी इलेक्शन हाती गेले आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ ख ख खमंग ग ग हा. सध्या बघायला गेलं तर प्रचाराच्या दौऱ्यांची रणधुमाळी बघायला मिळत आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये कसबा तळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता प्रचाराचा दौरा आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांचा चालू आहे. आपल्यासोबत आता युवक राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक अभिषेक डोंगळे सर आहेत. त्यांना विचारूया नेमकं प्रचाराचा दौरा कसा चालू आहे. सर नमस्कार. आमचे आमदार साहेबांबरोबर 2 जिल्हा परिषद झाले आहेत. आज कसबा तारळे जिल्हा परिषदेचा दौरा आहे. उद्या राधानगरी असणार आणि मग राष्ट्रीय हे असे 5 जिल्हा परिषदेची जबाबदारी डोंगरे साहेबांकडे राधानगरी तालुक्याची दिली आहे. तरी सगळ्यात जास्त उत्साह हा कसबा तारळेमध्ये मिळाला आहे. आपण समजू शकता की साहेबांना साधारण अतिशय चांगल्या पद्धतीने जेव्हा ते मागच्या वेळी उभारलेले तेव्हा अपक्ष उभारून सुद्धा मागच्या वेळी सगळ्यात चांगलं मतदान कसबा तारळेमध्ये गेलं. म्हणून एवढी जास्त ताकद लागणार आहे यावेळी कसबा तारळेमध्ये. मी एवढंच सांगू शकतो की राधानगरी तालुक्यात सगळ्यात जास्त लीड देणारं जिल्हा परिषद म्हणजे कसबा तारळे असणार आहे. एवढंच मी सांगू शकतो. डोंगरे गट कसा सक्रिय राहील प्रचारामध्ये? अतिशय सक्रिय आहे. त्यांनी स्वतःचेच उमेदवार म्हणून त्यांनी इलेक्शन हाती गेले आहे. का सांगू, बरेचसे मागच्या 20 वर्षात साहेबांनी जो काही निर्णय घेतला आहे त्याच्या पाठीशी ठामपणे राहिला आहे आणि हेच वैशिष्ट्य आहे डोंगरे गटाचं. आणि म्हणूनच लोकांना डोंगरे गटाचा पाठिंबा हा प्रत्येक इलेक्शनला हा असंच उत्साहानं वाट बघत असतं की कोणाला डोंगरे गट पाठिंबा देणार. हे जर कारणच हे आहे की ज्यावेळी डोंगरे गट पाठिंबा देते ज्या पद्धतीनं ते उतरतात त्याचे स्वतःचे कार्यकर्ता कुठेतरी कमी पडतील, पण डोंगरे गट हे अतिशय त्यांच्यापेक्षा पुढे 2 पावलं असणार. एवढंच मी सांगू शकतो. कार्यकर्त्यांना शेवटचं आव्हान आता काय करा? तुम्ही विकासासाठी मतदान द्या. कुठलंही काहीही कोण विरोधक काहीही बोलले तर त्यांच्यावर काही आपण टीका टिप्पणी न करता आमदार साहेबांचं फक्त विकासाचं काम प्रत्येक घरपती पोच करायचं काम एवढंच करा. बाकी अंडरकरंट ऑलरेडी महिलांच्यात आणि सामान्य माणसांच्यात आंबेडकर साहेब आहेत आणि आंबेडकर साहेबच आहेत. फक्त सर्व पुढारी त्या बाजूला असल्यामुळे ते भिवून जरी समोर येत नसतील तरी लोकशाही जिंदाबाद म्हणून मतं ही आंबेडकर साहेबांनाच पडणार आहेत. एकंदरीतच डोंगरे गट ज्यांच्या पाठीमागं आहे तिथं विजय निश्चित आहे. त्यामुळे विकासाचं धोरण जे घेऊन आज चाललेलं आहे त्यांना तुम्ही विजयी करा असं अभिषेक डोंगळे यांनी सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.